नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार आहे। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार घेतला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे। तर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिंदे गटाच्या खासदारांची मागणी आहे। नरेश म्हस्के आणि धैर्यशील मानेंनी मुख्यमंत्री शिंदेंकडे ही मागणी केलेली आहे। खासदार म्हणून या ठिकाणी आग्रह एवढ्यासाठीच धरतोय की 3 वेळे ते खासदार झालेले आहेत। 3 वेळा त्यांनी त्या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे। कुठलंही पद न घेता स्पर्धा मागणं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। ही नवी शिवसेना ज्यावेळी या ठिकाणी उदयास आली त्या शिवसेनेचा सुद्धा पाया रचत असताना केंद्र शासनामध्ये सन्माननीय श्रीकांत शिंदेंनी पडद्यामागून काम केलं आणि आज जे खासदार देशामध्ये या ठिकाणी शिवसेनेबरोबर जोडले गेले त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांनी काम केलं आणि म्हणूनच अशा एका कार्यकर्त्याला की ज्यानं पक्षासाठी जोडणी घालण्याचंही काम केलंय, पक्षाच्या माघारी राहून त्या ठिकाणी काम करतात, कायम पडद्यामागे असतात, पण अशा माणसाला जर पडद्यावर आणलं तर त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या नवीन तरुणाईला बळ देण्यामध्ये त्या ठिकाणी जे काही मंत्रिपद मिळणार आहे ते मंत्रिपद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं। आमच्या कार्यकर्ते, आमच्या आमदार आणि आमच्या खासदारांची सुद्धा मागणी आहे की श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद त्यांचा जो काही भार आहे तो त्यांच्यावर देण्यात यावा। त्यांचं दिल्लीमध्ये असलेलं वजन, संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। आम्ही सर्व खासदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करतोय की जे काही मंत्रिपद आपल्याला मिळणार आहे ते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं।